पण हा घोटाळा नेमका कसा झालाय? म्हणजे 4,500 कोटी आपण पकडूयात, 5,000 कोटी म्हणण्यापेक्षा 4,500 कोटी पकडूयात. ती रक्कम जी आहे ती आता 2,500 कोटी आलेली आहे. तर नेमकं काय ट्रान्झॅक्शन कसे फिरवले गेले? कुठं खर्च झाले हे पैसे? 2011-12ला ज्यावेळेस स्थानिक लेखापरीक्षणाची टीम पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा या स्थानिक लेखापरीक्षणाच्या दरम्यान आल्या, त्यांना त्यावेळेसच ही सर्वात मोठी अनियमितता आढळलेली आहे. म्हणजे मुदत ठेव घोटाळा हा पिंपरी चिंचवडमध्ये झाला हे नुसतंच राजकीय नेते बोलतायत म्हणून नाही, तर मुदत ठेव घोटाळा झालेला आहे, त्याच्यामध्ये मोठी अनियमितता झालेली आहे. त्याच्याबद्दलचे ताशेरे हे महाराष्ट्र शासनाच्या स्थानिक लेखापरीक्षण समितीने तसे नोंदवलेले आहेत. तसा पद्धतीचा अहवाल आहे. परंतु ह्या अहवालामध्ये अतिशय धक्कादायक गोष्टी असल्याकारणाने गेले 10 ते 15 वर्ष सदरचा जो अहवाल आहे हा अहवाल दडपला जातो आहे आणि त्या अहवालामध्ये ज्या नोंदी दिलेल्या आहेत त्या अतिशय धक्कादायक असल्याकारणाने कोणालाही त्याचे समजलं, नागरिकांपर्यंत त्याच्या गोष्टी जर समजल्या तर महाराष्ट्रामध्ये मोठा उद्रेक होऊ शकतो.